नमस्कार मित्रांनो, जे दोन शब्द बोलायचे आहेत पण त्यातून बी एखादा शब्द जर चुकून गेला तर माफी असावी. चुकीचं तर बोलणार नाही, पण खरं हे कुणाला पटणार नाही. मित्रांनो, जसं आज गावोगावी तुम्हाला अतिक्रमण हटवून पटांगण केलेलं दिसतंय का जमिनीवर, तसंच मला तर 2026 लागलं तसं यमदेवानी सुद्धा वरती पटांगण केल्यावर दिसतंय, वरचं अतिक्रमण हटल्यावर दिसतंय. त्याच्यामुळं मित्रांनो, जगताना मरणाची चिंता करू नका, मरताना जगण्याची अपेक्षा ठेवू नका, कारण कोणता क्षण शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं घमंड आणि पैशाचा माज हा खालीच राहणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत हसत खेळत जगा. आणि राहिला प्रश्न तुमचा माझा वैर भांडण, हे इथंच सोडून द्या, कारण कोणची भेट शेवटची राहील आणि कोणता कॉल शेवटचा असेल हे कुणीही अंदाज लावू शकत नाही. त्यामुळं मित्रांनो, तुमचं सांगत नाही, माझं पण सांगतो, ही जी रील्स मी सोडतोय, ही रीलसुद्धा अपलोड होस तर पाहायला मी राहीन का नाही हे मलासुद्धा माहीत नाही. त्यामुळं मरण्याच्या अगोदर जगून घ्या, कारण की यमदेव हे रेड्याला घेऊन तयारच आहेत. आणि माणसाची स्तुती ही मेल्यावरच होते, जिवंतपणी नाही. अरे जिवंतपणी त्याची स्तुती करा ना, काय हरकत आहे. अभिमानाने आणखीन जास्त जगल ना तो. पुन्हा मेल्यावर स्टेटस ठेवतात, बिछडा यार मिला दे.